नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम सेट 47 क्लास 5th मॅथ्स बघणार आहोत। क्वेश्चन नंबर 1, फॉर हिज बर्थडे अजय गेव 20 liter 450 milliliter of milk to the children in the ashram shala and 28 liter 800 milliliter to the children in an orphanage. हाउ मच मिल्क डीड अजय डोनेट। आता या ठिकाणी या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे, अजयने त्याच्या बर्थडेच्या दिवशी 20 लिटर 450 मिलीलिटर एवढं मिल्क आश्रम शाळेतील मुलांना दिलं। नंतर जी निराधार मुले आहेत त्यांना 28 लिटर 800 मिलीलिटर एवढं मिल्क त्या निराधार मुलांसाठी दिलं। तर या ठिकाणी आपल्याला विचारलं गेलं आहे, हाउ मच मिल्क डीड अजय डोनेट। अजयने टोटल किती मिल्क डोनेट केलं हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। या ठिकाणी आपल्याला टोटल काढायचे आहे, हाउ मच मिल्क त्याने डोनेट केलं आहे हे काढायचं आहे। म्हणजे या ठिकाणी आपल्याला जे मिल्क आहे आश्रम शाळेला दिले गेलेलं मिल्क आणि जे निराधार विद्यार्थी आहे त्यांना दिलं गेलेलं मिल्क यांची आपल्याला ऍडिशन करावी लागणार आहे। म्हणून आपण या प्रकारे लिहिणार, देअरफॉर या ठिकाणी लिटर आणि मिलीलिटर दिलेलं आहे, म्हणजे आपल्याला या प्रकारे लिहावं लागणार लिटर आणि मिलीलिटर। सुरुवातीला 20 लिटर 450 मिलीलिटर एवढं जे मिल्क आहे हे कोणाला दिलं, चिल्ड्रन्स इन आश्रमशाला। म्हणून या ठिकाणी लिहिणार चिल्ड्रन इन अन आश्रमशाला। नंतर 28 लिटर 800 मिलीलिटर एवढं जे मिल्क आहे जे ऑर्फेंज विद्यार्थी होते त्यांना देण्यात आलं, जे निराधार मुलांना देण्यात आलं। ऑर्फेंज चिल्ड्रनसाठी ते दिलं गेलं। म्हणजे या ठिकाणी अजयने टोटल किती मिल्क डोनेट केलं हे शोधून काढायचं आहे। म्हणून दोन्ही नंबरची आपल्याला ऍडिशन करावी लागणार आहे। बघा या प्रकारे 0 + 0 0, 5 + 0 5, 4 + 8 12, 2 कॅरी 1, 1 + 0 + 8 9 आणि 2 + 2 4। देअरफॉर या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं, देअरफॉर अजय डोनेट 49 लिटर 250 मिलीलिटर मिल्क। म्हणजे अजयने टोटल 49 लिटर 250 मिलीलिटर एवढं मिल्क डोनेट केलं। दुसरं उदाहरण बघणार आहोत, अंडर द रूरल क्लीनलीनेस मिशन कॉलेज स्टुडंट्स क्लीन 1 किलोमीटर 750 मीटर ऑफ अ विलेज रोड दॅट इज 2 किलोमीटर 575 मीटर लॉंग। हाउ मच रिमेन टू बी क्लीन। बघा आता सुरुवातीला या उदाहरणामध्ये काय दिलं आहे ते आपण समजून घेणार आहोत। या ठिकाणी खेडेगावामध्ये एक स्वच्छता मोहीम राबवली गेली आणि त्या स्वच्छता मोहीममध्ये कॉलेजचे जे विद्यार्थी होते त्यांनी 1 किलोमीटर 750 मीटर एवढा खेडेगावातील रोड क्लीन केला। परंतु ऍक्च्युली तो रोड 2 किलोमीटर 575 मीटर एवढा लांबीचा होता। परंतु त्या विद्यार्थ्यांनी फक्त 1 किलोमीटर 750 मीटर एवढा रोड त्यांनी क्लीन केला। तर या ठिकाणी आपल्याला शोधून काढायचं आहे, हाउ मच रिमेन टू बी क्लीन। म्हणजे किती रोड क्लीन करायचा बाकी आहे हे आपल्याला शोधून काढायचं आहे। बघा या प्रकारची ती डायग्राम आहे। या ठिकाणी टोटल रोड एवढ्या लांबीचा होता, किती 2 किलोमीटर 575 मीटर एवढा लांबीचा तो रोड होता। टोटल या ठिकाणापासून तर या ठिकाणाची लांबी 2 किलोमीटर 575 मीटर आहे। परंतु त्या विद्यार्थ्यांनी 1 किलोमीटर म्हणजे या इथपर्यंत 1 किलोमीटर 750 मीटर एवढा रोड त्यांनी क्लीन केला। या ठिकाणापासून तर या ठिकाणापर्यंतचा रोड त्यांनी क्लीन केला। परंतु एवढा जो रोड आहे तो क्लीन करायचा बाकी आहे। तर हे डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे।
किती डिस्टन्स स्वच्छ करायचं बाकी आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर ते आपण कसे करणार, तर या ठिकाणी टोटल रोडची जी लांबी आहे त्यामधून जेवढं डिस्टन्स क्लीन केलं ते आपण सबट्रॅक्ट करणार. देअरफॉर किलोमीटर आणि या ठिकाणी मीटर, 2 किलोमीटर 575 मीटर मायनस 1 किलोमीटर 750 मीटर. दोन्हींची सबट्रॅक्शन करून आपल्याला जेवढा रोड क्लीन करायचा बाकी आहे ते आपल्याला मिळणार. बघा 5 मायनस 0 5, 7 मायनस 5 केले तर 2, 5 मायनस 7 या ठिकाणी करू शकत नाही, या ठिकाणी राहिला 1, या ठिकाणी बनले 15. 15 मायनस 7 केले तर 8, 1 मायनस 1 केले तर 0. म्हणजे या ठिकाणी फक्त 825 मीटर एवढा रोड क्लीन करायचा बाकी आहे. म्हणून या ठिकाणी देअरफॉर 825 मीटर रोड रिमेन टू बी क्लीन. मीटर एवढा रोड क्लीन करायचा बाकी आहे. तिसरं उदाहरण बघणार आहोत. बाबुलगाव यूज 21,250 liters of treated wastewater in the fields. Samvastar use 31,350 liters of similar water. How much treated wastewater was used in all? आता या ठिकाणी इन ऑल आलेला आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी ऍडिशन करावी लागणार आहे. बघा आता सुरुवातीला आपण उदाहरण समजून घेणार आहोत. सुरुवातीला या उदाहरणामध्ये काय दिलं आहे ते आपण समजून घेणार आहोत. बाबुलगाव यूज 21,250 liters ऑफ ट्रीटेड वेस्ट वॉटर इन द फील्ड्स. म्हणजे सांडपाण्यावरती प्रक्रिया केली गेली आणि ते जे पाणी होतं ते शेतामध्ये वापरलं गेलं. म्हणून या ठिकाणी बाबुलगाव खेडेगावाने 21,250 liters जे वेस्ट वॉटर होतं त्यावर प्रक्रिया करून ते पाणी शेतामध्ये वापरलं. त्याचप्रमाणे सांवस्तर ऑल्सो यूज 31,350 liters ऑफ सिमिलर वॉटर. म्हणजे त्याच प्रकारचं जे पाणी होतं त्या पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा वापर सुद्धा या खेडेगावाने केला. या सांवस्तर नावाचं जे व्हिलेज होतं त्यांनी 31,350 liters एवढं वॉटर यूज केलं. आता या ठिकाणी आपल्याला विचारलं गेलं आहे की दोन्ही जे खेडेगाव होते त्यांनी किती वेस्ट वॉटरचा यूज केला हे आपल्याला शोधून काढायचं आहे. इन ऑल आलेला आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी ऍडिशन करावी लागेल. देअरफॉर या ठिकाणी लिटर आणि मिलीलिटर आहे. 21,250 लिटर एवढं जे वेस्ट वॉटर होतं हे बाबुलगावने यूज केलं होतं. म्हणून या ठिकाणी लिहिलं बाबुलगाव. बाबुलगाव यूज. नंतर 31,350 लिटर वॉटर कोणी यूज केलं तर सांवस्तरने. सांवस्तर यूज म्हणजे बाबुलगाव जे खेडेगाव होतं त्यांनी 21,250 लिटर यूज केलं. त्याचप्रमाणे सांवस्तरने 31,350 मिलीलिटर एवढं वॉटर यूज केलं. तर टोटल किती ट्रीटेड वेस्ट वॉटर यूज केलं गेलं ते आपल्याला शोधून काढायचं आहे. म्हणून या ठिकाणी ऍडिशन करणार. 0 + 0 0, 5 + 5 10, 0 कॅरी 1, 3 + 2 5, 5 + 1 6, 1 + 1 2 आणि 2 + 3 5. Therefore 52,600 liter water used in all. म्हणजे टोटल इतकं वॉटर यूज केलं गेलं. पुढचं उदाहरण बघणार आहोत. इफ हाफ अ लिटर ऑफ मिल्क कॉस्ट 22 रुपीज, हाऊ मच विल 7 लिटर कॉस्ट. बघा आता या ठिकाणी हाफ लिटर मिल्कची कॉस्ट दिली आहे. सुरुवातीला उदाहरणात जे दिलेलं आहे ते लिहिणार आपण. हाफ लिटर मिल्क कॉस्ट इक्वल टू 22 रुपीज. जर हाफ लिटर मिल्कची कॉस्ट 22 रुपीज असेल तर 1 लिटर मिल्कची कॉस्ट आपण शोधून काढणार.
Therefore 1 liter milk cost इक्वल टू, बघा हाफ लिटर मिल्क साठी 22 रुपीज खर्च करावे लागतात आहे, तर 1 लिटर साठी आपल्याला 22 मल्टिप्लाय बाय 2 इक्वल टू 44 रुपीज खर्च करावे लागतील. आता या ठिकाणी आपल्याला 1 लिटर मिल्कची कॉस्ट मिळाली. आपल्याला 7 लिटरची कॉस्ट फाइंड आउट करायची आहे. देअरफॉर 7 लिटर मिल्क कॉस्ट इक्वल टू, बघा 1 लिटर मिल्कची कॉस्ट आहे 44, आपल्याला 7 लिटरची फाइंड आउट करायची आहे, म्हणून 44 मल्टिप्लाय बाय 7 इक्वल टू 7 4 जा 28 कॅरी 2, 7 4 जा 28 प्लस 2 30, 308 रुपीज. म्हणजे या ठिकाणी 7 लिटर मिल्कची कॉस्ट मिळाली. देअरफॉर 7 लिटर मिल्क कॉस्ट इक्वल टू 308 रुपीज. पुढचं उदाहरण आहे, इफ द स्पीड ऑफ अ मोटरसायकल इज 40 किलोमीटर पर आवर, हाऊ फार विल इट ट्रॅव्हल इन अन आवर अँड अ क्वार्टर. या ठिकाणी आपल्याला मोटरसायकलचा स्पीड दिला आहे, दॅट इज 40 किलोमीटर पर आवर. म्हणजे एका तासामध्ये 1 आवर मध्ये ती किती किलोमीटर जाते आहे, तर 40 किलोमीटर जाते आहे. 1 आवर म्हणजेच काय, तर 1 आवर म्हणजे 60 मिनिटामध्ये ती 40 किलोमीटर जाते. बघा 1 आवर म्हणजेच किती, 60 मिनिट, 60 मिनिटामध्ये ती 40 किलोमीटर जाते. त्याचप्रमाणे 30 मिनिटमध्ये ती किती जाणार, जर याच्या आपण हाफ केले तर 40चे सुद्धा हाफ करणार म्हणजे 20 किलोमीटर जाणार. नंतर 30चे हाफ करा 15 मिनिटामध्ये ती किती जाणार, तर ती 10 किलोमीटर जाणार. बघा 1 आवर म्हणजे 60 मिनिट होते, 60 मिनिटामध्ये ती 40 किलोमीटर जाणार. नंतर 60चे जर आपण हाफ केले म्हणजे 30 मिनिटामध्ये ती 20 किलोमीटर जाणार. नंतर 30चे हाफ केले मिळाले 15 मिनिटामध्ये ती 10 किलोमीटर जाणार. बघा या प्रकारे आपण हे लिहून घेतलं. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, हाऊ फार विल इट ट्रॅव्हल इन अन आवर, म्हणजे एका तासात, अँड अ क्वार्टर, आणि क्वार्टरमध्ये ती किती किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करेल. बघा आता या ठिकाणी अन आवर म्हणजे 1 तास, परंतु क्वार्टर म्हणजे किती, तर बघा या प्रकारे हा टोटल 60 मिनिट म्हणजे 1 आवर आहे. आता आपल्याला क्वार्टर भाग फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे या प्रकारचा हा जो छोटासा भाग आहे हा आहे क्वार्टर. आता या ठिकाणी पूर्ण हा 60 मिनिट आहे म्हणजे 1 आवर आहे. 1 आवर आहे म्हणजेच किती आहे, 60 मिनिट आहे. तर आपल्याला 60 मिनिटाचा क्वार्टर भाग फाइंड आउट करायचा आहे. तर या ठिकाणी 15 आणि 15 म्हणजे या ठिकाणी आपल्याला क्वार्टर म्हणजेच किती, क्वार्टर म्हणजे मिळाला आपल्याला 15 मिनिट. मग आता आपल्याला या ठिकाणी ती मोटरसायकल 1 तासात आणि क्वार्टरमध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल करेल ते शोधून काढायचं आहे. बघा 1 आवर मध्ये ती किती जाते, 1 आवर इक्वल टू 40 किलोमीटर जाते. आणि क्वार्टर म्हणजेच 15 मिनिटामध्ये ती किती जाते, तर 15 मिनिट इक्वल टू 10 किलोमीटर. 15 मिनिटामध्ये ती 10 किलोमीटर एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करते. Therefore, it will travel इक्वल टू, बघा 1 आवर मध्ये ती 40 किलोमीटर आणि क्वार्टर म्हणजेच काय, 15 मिनिट. क्वार्टर म्हणजेच काय, 15 मिनिटामध्ये ती 10 किलोमीटर जाते. तर टोटल ती किती डिस्टन्स ट्रॅव्हल करते, तर 40 प्लस 10 केलं तर या ठिकाणी आपल्याला मिळालं 50 किलोमीटर. म्हणजे 1 तास आणि क्वार्टर मिनिटामध्ये ती 50 किलोमीटर एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करेल. देअरफॉर राईट डाऊन करणार, इट विल ट्रॅव्हल 50 किलोमीटर in an hour and quarter. म्हणजे 1 तास आणि 15 मिनिटांमध्ये ती मोटरसायकल 50 किलोमीटर एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करेल.
पुढचं उदाहरण बघणार आहोत. इफ अ मॅन वॉक्स ॲट अ स्पीड ऑफ 4 किलोमीटर पर आवर, हाऊ लॉंग विल इट टेक हिम टू वॉक 3 किलोमीटर. बघा आता या ठिकाणी एक मनुष्य चालतो आहे, त्याचं स्पीड दिलेलं आहे 4 किलोमीटर पर आवर, म्हणजे एका तासामध्ये तो मनुष्य 4 किलोमीटर एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करतो. तर या ठिकाणी त्याला 3 किलोमीटर एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी किती वेळ लागेल हे आपल्याला शोधायचं आहे. बघा 1 आवर मध्ये 4 किलोमीटर जातो आहे. 1 आवर म्हणजेच काय तर 60 मिनिटांमध्ये तो मनुष्य 4 किलोमीटर इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल करतो. जर 30 मिनिटातलं डिस्टन्स फाइंड आउट करायचं असेल, 30 मिनिटांमध्ये बघा याच्या आपण हाफ केले म्हणून किलोमीटरचं डिस्टन्स सुद्धा हाफ होणार, तर 2 किलोमीटर. नंतर 15 मिनिटांमध्ये 15 मिनिट इक्वल टू याच्या सुद्धा हाफ करणार 1 किलोमीटर. बघा 60च्या आपण हाफ केलं 30 मिनिट, 30च्या हाफ केले तर 15 मिनिट. त्याचप्रमाणे किलोमीटर सुद्धा आपण हाफ केले, 2च्या हाफ केले, 4च्या हाफ केले तर 2, 2च्या हाफ केले तर 1. म्हणजे या प्रकारे आपल्याला 60 मिनिटांमध्ये जर 4 किलोमीटर एवढं डिस्टन्स जात असेल तर 30 मिनिटांमध्ये 2 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करेल. त्याचबरोबर 15 मिनिटांमध्ये 1 किलोमीटर इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल करत असेल. परंतु या ठिकाणी आपल्याला 3 किलोमीटर डिस्टन्स जाण्यासाठी त्याला किती वेळ लागतो ते फाइंड आउट करायचं आहे. बघा 2 आणि 1 3, म्हणजे या ठिकाणी ह्या दोन्हींची आपल्याला ऍडिशन करून 3 किलोमीटर डिस्टन्स मिळत आहे. मग 3 किलोमीटर डिस्टन्स जाण्यासाठी त्याला ह्या मिनिटांची सुद्धा ऍडिशन करून आपल्याला किती वेळ लागेल ते फाइंड आउट करता येऊ शकतं. Therefore 3 किलोमीटर डिस्टन्स टेक इक्वल टू, बघा 2 प्लस जर 1 केलं तर 3 किलोमीटर झालं. म्हणजे 3 किलोमीटर इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी ह्या मिनिटांची सुद्धा आपल्याला ऍडिशन करावी लागणार आहे. म्हणून 30 मिनिट प्लस 15 मिनिट दोन्हींची जर ऍडिशन केली तर 45 मिनिट. म्हणजे 3 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी त्याला 45 मिनिट्स लागतील. Therefore या ठिकाणी लिहिणार Therefore he takes 45 मिनिट टू ट्रॅव्हल 3 किलोमीटर. म्हणजे 3 किलोमीटर इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी त्याला 45 मिनिट्स लागते. पुढचं उदाहरण बघणार आहोत. इफ अ रिक्षा ट्रॅव्हल्स ॲट अ स्पीड ऑफ 30 किलोमीटर पर आवर, हाऊ फार विल इट ट्रॅव्हल इन 3/4 ऑफ ॲन आवर. बघा आता या ठिकाणी रिक्षाचा स्पीड दिलेला आहे 30 किलोमीटर पर आवर. या ठिकाणी 3/4 डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी किती घंटे लागणार हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बघा हाऊ फार विल इट ट्रॅव्हल इन 3/4 ऑफ ॲन आवर, म्हणजे 3/4 ऑफ ॲन आवर मध्ये ती किती डिस्टन्स ट्रॅव्हल करेल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बघा या ठिकाणी 1 आवर मध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल करते तर 30 किलोमीटर. कारण या ठिकाणी रिक्षाचा स्पीड दिलेला आहे 30 किलोमीटर पर आवर, म्हणजे पर आवर म्हणजे एका तासामध्ये 30 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करते. आता 1 आवर म्हणजेच किती तर 60 मिनिट. 60 मिनिटांमध्ये 30 किलोमीटर इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल करते. त्याचप्रमाणे 30 मिनिटांमध्ये जर 60च्या हाफ केले तर 30, त्याचप्रमाणे 30च्या हाफ जर केले तर 15 किलोमीटर. या प्रकारे 30 मिनिटांमध्ये 15 किलोमीटर इतकं डिस्टन्स ती ट्रॅव्हल करेल. त्याचप्रमाणे आपण 30च्या सुद्धा हाफ करणार, म्हणजे 15 मिनिटांमध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल करेल तर 15च्या जर हाफ केलं तर 7.5 किलोमीटर. बघा 15च्या हाफ जर केलं तर 7.5 किलोमीटर इतकं डिस्टन्स ती ट्रॅव्हल करेल. सुरुवातीला हे सर्व या प्रकारे काढून घ्यायचं आहे. नंतर आता आपल्याला 3/4 ऑफ ॲन आवर मध्ये ती किती डिस्टन्स ट्रॅव्हल करेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बघा आता या प्रकारे हे सर्कल मी काढलेलं आहे, म्हणजे हे पूर्ण 1 आवर आहे.
1 आवर म्हणजेच किती 60 मिनिट आहे. 60 मिनिट आहे. या प्रकारे जर आपण त्याचे 4 भाग केले तर या ठिकाणी 15 मिनिट, या ठिकाणी 15 मिनिट, या ठिकाणी 15 मिनिट आणि या ठिकाणी 15 मिनिट. आपल्याला 3 क्वार्टर्स काढायचे आहे. एका आरचे 3 क्वार्टर्स म्हणजे बघा या प्रकारे हे 3 क्वार्टर्स टोटल 15, 15 आणि 15. टोटल मिनिट किती झाले 45. 15 प्लस 15 प्लस 15 म्हणजे 45 मिनिटांमध्ये ती किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे ते फाइंड आउट करायचं आहे. आता या ठिकाणी बघा 30 प्लस 15 ह्या दोन्हींची आपल्याला ऍडिशन करावी लागणार आहे. तेव्हा आपल्याला 3 क्वार्टर्स डिस्टन्स मिळणार आहे. देअरफॉर 3 क्वार्टर्स ऑफ एन आवर मध्ये ती किती डिस्टन्स ट्रॅव्हल करेल ते फाइंड आउट करायचं आहे. 3 क्वार्टर्स म्हणजे काय, एका आरचे 3 क्वार्टर्स म्हणजेच 45 मिनिट. कारण आपण या दोन्हींची काय करणार आहोत ऍडिशन. आपल्याला मिळाले 45 मिनिट्स. 45 मिनिट्स म्हणजेच काय 3 क्वार्टर. 3 क्वार्टर ऑफ एन आवर, एका तासाचे 3 क्वार्टर म्हणजेच 45 मिनिट. 45 मिनिटांमध्ये या किलोमीटरची सुद्धा आपल्याला ऍडिशन करावी लागणार आहे. 15 आणि 7.5 ची दोन्हींची जर ऍडिशन केली तर या ठिकाणी 5 डेसिमल पॉइंट, 5 प्लस 7 12 कॅरी 1 प्लस 1 2 22.5 किलोमीटर. देअरफॉर रिक्षा ट्रॅव्हल 22.5 किलोमीटर in 3 quarter of an hour. म्हणजे 3 क्वार्टर ऑफ एन आवर मध्ये ती रिक्षा 22.5 किलोमीटर इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल करेल. पुढचं उदाहरण बघणार आहोत. ड्युरिंग क्लीनलीनेस वीक children clean the public park in their town. They collected 3 quarters kilogram of plastic bags and 5.5 kg of other garbage. How much did they collect in all? बघा आता या ठिकाणी क्लीनलीनेस एक जो वीक होता त्या क्लीनलीनेस वीक मध्ये मुलांनी पब्लिक पार्क क्लीन केला. त्यांनी 3 क्वार्टर किलोग्रॅम एवढ्या प्लास्टिक बॅग आणि 5.5 किलोग्रॅम अदर गार्बेज कलेक्ट केलं. तर त्यांनी टोटल किती गार्बेज कलेक्ट केलं ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बघा आता या ठिकाणी सुरुवातीला 3 क्वार्टर किलोग्रॅम म्हणजे काय, नंतर 5.5 किलोग्रॅम म्हणजे काय ते आपल्याला शोधावं लागणार आहे. बघा 1 किलोग्रॅम इक्वल टू 1000 ग्रॅम होतात. आपल्याला 3 क्वार्टर किलोग्रॅम फाइंड आउट करायचं आहे. बघा 1000 चे आपल्याला 3 क्वार्टर फाइंड आउट करायचे आहे. या प्रकारे हे 1000 आहे कंप्लीट. या प्रकारे जर आपण त्याचे 4 पार्ट्स बनवले तर या ठिकाणी प्रत्येक पार्ट 250 चा मिळणार. प्रत्येक पार्ट आपल्याला 250 चा मिळाला. आपल्याला किती हवा आहे 3 क्वार्टर किलोग्रॅम. थ्री क्वार्टर किलोग्रॅम इक्वल टू बघा या प्रकारे 3 क्वार्टर म्हणजे हा 1 भाग, हा 2 भाग आणि हा 3 भाग. तिघांची जर आपण ऍडिशन केली तर आपल्याला मिळालं 750 ग्रॅम. 250 प्लस 250 प्लस 250 तर आपल्याला मिळालं 750 ग्राम. म्हणजे या ठिकाणी 3 क्वार्टर किलोग्रॅम इक्वल टू 750 ग्रॅम्स मिळाले. त्याचप्रमाणे 5.5 kg इक्वल टू फाइंड आउट करणार आहोत. 5.5 kg इक्वल टू बघा 5 ही संख्या कंप्लीट होती म्हणून या ठिकाणी 5 kg लिहून घेतलं. नंतर हाफ केजी म्हणजेच काय 250 आणि 250 यांची जर ऍडिशन केली तर या ठिकाणी 500 ग्रॅम. बघा आता या ठिकाणी आपल्याला 3 क्वार्टर किलोग्रॅम इक्वल टू 750 ग्रॅम मिळाले. त्याचप्रमाणे 5.5 kg इक्वल टू 5 किलोग्रॅम 500 ग्रॅम मिळाले. आता आपल्याला या ठिकाणी टोटल किती कचरा त्यांनी गोळा केला ते फाइंड आउट करायचं आहे. देअरफॉर केजी आणि
ग्रॅम, या ठिकाणी 750 ग्रॅम प्लस 5 kg 500 ग्रॅम, या दोन्हींचे आपल्याला ऍडिशन करायचे आहे. 750 ग्रॅम्स होते प्लास्टिक बॅग आणि 5.5 kg होता अदर गार्बेज. म्हणून या ठिकाणी आपल्याला ऍडिशन करायचे आहे. 0 + 0 0, 5 + 0 5, 7 + 5 12 कॅरी 1, 5 + 1 6. म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं. देअरफॉर दे कलेक्टेड 6 kg 250 ग्राम गार्बेज. अशा प्रकारे या ठिकाणी हे एक्झाम्पल कंप्लीट झालं. पुढचा प्रश्न बघणार आहोत. इफ वन शर्ट नीड्स 2 मीटर 50 सेंटीमीटर ऑफ क्लॉथ, हाऊ मच क्लॉथ डू वी नीड फॉर 5 शर्ट्स. बघा आता या ठिकाणी एका शर्टासाठी 2 मीटर 50 सेंटीमीटर एवढा कापड लागत आहे. तर 5 शर्ट्स बनवण्यासाठी किती मीटर कापड लागेल हे आपल्याला शोधायचं आहे. या प्रकारे आपण राईट डाऊन करणार. वन शर्ट need 2 meter 50 centimeter cloth. Therefore, 5 shirt need equal to, जर एका शर्टासाठी एवढा कापड लागत असेल तर 5 शर्ट्ससाठी किती कापड लागेल हे शोधण्यासाठी आपल्याला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. Therefore, या ठिकाणी बघा मीटर आणि सेंटीमीटर, 2 मीटर 50 सेंटीमीटर याला मल्टिप्लाय करावं लागेल 5. बघा 5 0 जा 0, 5 5 जा 25 कॅरी 2, 5 2 जा 10, 10 + 2 12. म्हणजे 12 मीटर आणि 50 सेंटीमीटर एवढा कापड आपल्याला 5 शर्टांसाठी लागणार आहे. देअरफॉर 12 मीटर 50 सेंटीमीटर क्लॉथ नीडेड फॉर 5 शर्ट. पुढचं उदाहरण बघणार आहोत. इफ अ कार ट्रॅव्हल्स 60 किलोमीटर इन एन आवर, हाऊ फार विल इट ट्रॅव्हल इन. बघा आता एक जी कार आहे ही ट्रॅव्हल करते आहे 60 किलोमीटर एका तासामध्ये. तर या ठिकाणी आता आपल्याला 4 क्वेश्चन्स विचारलेले आहेत. प्रत्येकाचा आपल्याला आन्सर फाइंड आउट करायचा आहे. सुरुवातीला एका तासामध्ये ती कार 60 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करते. देअरफॉर 1 आवर मध्ये 60 किलोमीटर इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल करते. फर्स्ट क्वेश्चन विचारला आहे 2 आवर्स मध्ये ती किती डिस्टन्स ट्रॅव्हल करेल. देअरफॉर 2 आवर्स इक्वल टू 60 मल्टिप्लाय बाय 2 इक्वल टू 120 किलोमीटर. म्हणजे जर एका तासामध्ये ती कार 60 किलोमीटर इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल करत असेल तर 2 तासामध्ये 60 मल्टिप्लाय बाय 2 इक्वल टू 120 किलोमीटर इतकं डिस्टन्स ती ट्रॅव्हल करेल. हा पहिला प्रश्न आपण सॉल्व्ह केला. आता दुसरा बघणार आहोत 15 मिनिट्समध्ये. म्हणजे एका तासामध्ये जर 60 किलोमीटर इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल करत असेल तर 15 मिनिट्समध्ये किती हे शोधायचं आहे. 1 आवर इक्वल टू 60 किलोमीटर. 1 आवर म्हणजेच किती 60 मिनिट. 60 मिनिटामध्ये 60 किलोमीटर इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल होत आहे. आता 60 मिनिटाच्या जर हाफ केले, निम्मे केले तर या ठिकाणी 30 मिनिटामध्ये याचे पण हाफ करावे लागतील 60चे. 30 किलोमीटर इतकं डिस्टन्स ती ट्रॅव्हल करेल. 30च्या जर हाफ केले तर 15 मिनिट इक्वल टू 30 किलोमीटरचे हाफ करावे लागतील म्हणजे 15 किलोमीटर. म्हणजे 15 मिनिटामध्ये 15 किलोमीटर इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल होईल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं 15 मिनिटामध्ये 15 किलोमीटर इतकं डिस्टन्स ती कार ट्रॅव्हल करेल. तिसरं बघायचं आहे हाफ अॅन आवर. हाफ अॅन आवर म्हणजेच किती 30 मिनिट्स. आता 30 मिनिटांमध्ये ती कार किती डिस्टन्स ट्रॅव्हल करते आहे 30 किलोमीटर. कारण या सेकंड एक्झाम्पलमध्ये आपण शोधलेलं आहे 30 मिनिटांमध्ये 30 किलोमीटर इतकं डिस्टन्स ती
ट्रॅव्हल करते आहे. म्हणून या ठिकाणी लिहिणार हाफ ॲन आवर इक्वल टू 30 मिनिट इक्वल टू 30 किलोमीटर डिस्टन्स ती कार ट्रॅव्हल करेल. आता पुढचं बघायचं आहे फोर्थ एक्झाम्पल 3.5 hours. बघा आता 3.5 hour इक्वल टू 3 हा कंप्लीट नंबर होता म्हणून 3 आणि हाफ आवर्स. हाफ आवर्स म्हणजेच किती 30 मिनिट्स. तर 3 hour आणि 30 मिनिटात ती कार किती डिस्टन्स ट्रॅव्हल करेल हे आपल्याला शोधायचं आहे. बघा आता सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी हे शोधायचं आहे. सुरुवातीला आपल्याला माहित आहे की 1 hour मध्ये ती कार 60 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करते. तर 3 hours मध्ये 60 मल्टिप्लाय बाय 3 इक्वल टू 180 किलोमीटर ती कार ट्रॅव्हल करेल 3 hours मध्ये. आता 3 hours आपल्याला माहित झालं. आता हाफ आवर मध्ये ती कार किती डिस्टन्स ट्रॅव्हल करते आहे. हाफ आवर्स म्हणजे 30 मिनिटांमध्ये ती कार 30 किलोमीटर डिस्टन्स जाते आहे. म्हणजे या ठिकाणी 3 hours मध्ये 180 किलोमीटर आणि हाफ आवर मध्ये 30 किलोमीटर. म्हणून दोन्ही नंबरचे आपण ॲडिशन करणार. आता या ठिकाणी आपल्याला 3.5 hour शोधायचं आहे. म्हणून 3 hours मध्ये 180 किलोमीटर प्लस हाफ आवर्स मध्ये 30 किलोमीटर. ह्या दोन्हींची जर आपण ॲडिशन केली तर 0 + 0 0 8 + 3 9 10 11 1 कॅरी 1 आणि 1 + 1 2 210 किलोमीटर इतकं डिस्टन्स 3.5 hours मध्ये ती कार ट्रॅव्हल करेल. अशा प्रकारे आज आपण प्रॉब्लेम सेट 47 यामधील क्वेश्चन नंबर 1 to 10 पूर्णपणे सोडवले आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.